जयप्रकाश एडवन यांच्याकडून सुद्धा पारितोषिक रोहन मितेश तरे आपण यायचंय। मितेश तरे यांना 300 रुपयांचं कॅश प्राइज आलंय। प्लीज आपण यायचंय। मितेश आणि रोहन गावड प्लीज आपण या, आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं या ठिकाणी जमा झालेला आहे। आदरणीय रमेशजी घरत यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या। सन्मानपूर्वक आपल्याला आम्ही विनंती करतोय। शिवनेरी चषकाच्या वतीनं स्पर्धेचे सर्व शिल्पकार यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे। मी सुभाषला विनंती करेन, कारण शिवनेरी चषक छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणं घेऊन आपण मैदानात जाऊया, कारण निश्चितच बॅट आणि बॉल मधला द्वंद्व आपण बघतोय। प्रेक्षक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि हे चित्र बघा जे द्रोणाच्या टिपलं गेलेलं आहे। तर एक चांगलं या ठिकाणी क्रिकेटचं मैदान आणि क्रिकेटच्या मैदानात चाललेला हा घमासान युद्ध। प्रशांतजी अदवडे यांच्यासाठी मधुकरजी किनी यांच्याकडून मात्र पारितोषिक आलेलं आहे 200 रुपये, ज्यांनी काल सुद्धा आम्हाला कॅश प्राइज दिलं होतं आणि त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। कलाकारांना मात्र ते चांगले यावेळेला वाव देत आहेत। मधुकरजी किनी आपल्याला सुद्धा हॅट्स ऑफ यू असेल आणि खूप खूप धन्यवाद। आणि त्यांच्या नावामध्ये मधु आहे, त्यामुळे निश्चितच त्यांचे मनापासून आभार। कलाकारांचं आपण कौतुक करताय। प्रेक्षकांना विनंती आहे, मला माहिती आहे की तुम्हाला क्रिकेटचा खेळ बघा, थोडंसं मागे बा, आपल्याशिवाय ही स्पर्धा पार पडणार नाही। एक 2-2 फूट मागे बा। मला वाटतं काही प्रेक्षक ब्लॅकनं तिकीट काढून देखील आहेत, एवढी गर्दी आता या ठिकाणी झालेली आहे। सुज्ञ प्रेक्षकांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करून बॅट आणि बॉल मधून दोनदा टाळ्यांच्या गजरामध्ये शिवनेरी चषक 2021चा ग्रँड फिनाले सुरू होतोय। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मिथुन तैयार है। ऑफ के बाहर गेंद बहुत सुंदर तरीके से गेंद को ड्राइव करते हुए गेंद तेजी के साथ ट्रबल बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई पीछा कर रहे, नहीं रुकने वाली। 4 रन चौके के साथ आगाज होता हुआ शानदार स्ट्रोक खेला है और एक बार फिर पॉइंट और कवर के बीच जो फासला था उसको चीरती हुई गेंद बॉलर के बाद 4 रन। धन्यवाद धन्यवाद डीजे। निश्चितच खूप सुंदर असं वातावरण आहे। प्रमोद पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय, पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय। सुपर टायमिंग सहित स्वप्नीलच्या बॅट मधून यावेळेला चौकार पाहायला मिळाला। मिथुन आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने यावेळेला खोलवर चेंडू होता, सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवण्याचा प्रयत्न केला गेला। कमबॅक कसं करावं, चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी। बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये सातत्याने संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं। तेच मात्र मिथुनने यावेळेला केलं। गुड कमबॅक। इस बार ऑप्शन के बाहर गेंद थी, गेंद के नीचे विकेट कीपर है, विकेट गिरता हुआ पहले विकेट का पतन। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन मिथुन द्वारा, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, कमबैक कर रहे हैं लाजवाब तरीके से। ऑफ टेप के बाहर गेंद थी, एक बार फिर बड़ा शॉट खेलना चाहते थे, शरीर से दूर खेले, वहां थोड़ी परेशानी हुई है और पहले विकेट का पतन। प्रमोद सफलता मिली है और मिथुन ने हर बार जाके निरंतरता के साथ अच्छा प्रदर्शन किया है। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर अपनी टीम के लिए, दांडी के लिए अच्छा प्रदर्शन, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए। डेफिनेटली यावेळेला आपण पाहतो 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं, इट इज नो नेव्हर लेट टू मेड। सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळालं। एका साईडला अमित सारखा खेळाडू आपण पाहतोय, आज रिस्पॉन्सिबिलिटी यावेळेला जाणावी लागणार आहे, कारण स्वप्नील बाद झाल्यानंतर यावेळेला खांद्यावर जबाबदारी आले आणि एका साईडला साहिल आणि अमित अशा पद्धतीने आपण पाहतोय। प्रत्येक षटकारासाठी जितेन बिकनी यांच्याकडून मात्र 200 रुपयांचा कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी आपण पाहू शकतायत मथाणे संघाला असेल। विनीत 11 मथाणे वर्सेस आपण पाहतो विनीत 11 दांडी, या 2 संघांमध्ये एक जबरदस्त कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपण पाहू शकतायत। संध्याकाळचं सत्र थंड गुलाबी हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता। संध्याकाळचं सत्र करुणाकर कोटियान सर यावेळेला वळतायत, वाईटचा इशारा करतायत। धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 5 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर। एडवन की बात करें तो रोहन ने जो बल्लेबाजी की है, शुरुआत बहुत अच्छी की थी, इसके ऊपर बिल्कुल चर्चा करेंगे। राउंड विकेट मिथुन गेंदबाजी कर रहे हैं, वो एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहरी किनारा लगा था,
गेंद थर्डमैन क्षेत्र की तरफ जाती भी। और प्रमोद देखिए, रोहन ने अच्छा स्टार्ट प्राप्त किया था, दूसरी तरफ से बल्लेबाज स्ट्राइक रोटेट नहीं कर रहे थे। इस मैच की बात करें तो मथाने के लिए पहली गेंद पर चौका आया, उसके बाद में आप स्ट्राइक रोटेट नहीं कर रहे। जो इरबन ने गलती की वो गलती एक बार फिर मथाने की टीम कर रही है। स्ट्राइक रोटेट कीजिए, दबाव अपने आप गेंदबाज की तरफ जाएगा। डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो स्ट्राईक रोटेट झाली तर मनोबल खचेल तो मात्र प्रतिस्पर्धी संघाचं, परंतु यावेळेला स्ट्राईक रोटेट होतं ही खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 धावा प्रथम फलंदाजी करताना। यावेळेला पाहिलं न्यायालयाला पुन्हा एकदा मात्र पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत, धावसंख्येत भर होते। वाईटच्या इशाऱ्याने मात्र एक धाव ऍडिट केली जाते सुमितच्या द्वारे आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 7 धावा। एक चांगली स्पर्धा शिवनेरी चषक 2021 चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो। आदरणीय अनिल जिगणे यांच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच या स्पर्धेविषयी। ये गेंद एक बार भी देखिए, फुल टॉस गेंद तो आती रहेगी, खराब गेंद तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। एक रन तो जरूर मिलेगा। ये खराब गेंद थी, इसके ऊपर भरपूर फायदा उठाने की जरूरत थी। 1 रन का इजाफा, रन संख्या कर देंगे तो रन संख्या कुल मिलाकर अब फिलहाल 8 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर का खेल जिसमें मिथुन ने अच्छी गेंदबाजी जरूर की, एक चौका आने के बाद कमबैक जरूर कर रहे हैं और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे। एक वाइड बॉल और उसके बाद में प्रमोद एक खराब गेंद आई थी, उसके ऊपर ज्यादा फायदा बल्लेबाज ने नहीं उठाया। नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय आतापर्यंत चांगली गोलंदाजी यावेळेला बेस्ट अँड बेटर लेंथ लाईन सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। कुल माइंड गोलंदाजी करताना आपण पाहू शकताय मिस्टर मिथुन पुन्हा एकदा गोलंदाज। यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, सुरेख पद्धतीने बॅटचं एलिव्हेशन पाहायला मिळालं, इंटू द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून जातोय आणि पाहता पाहता चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली। चेंडू सीमा रेषा पार, चौकार खणखणीत यावेळेला पाहायला मिळतोय। वेलकम बाउंड्री, 4 धावा। शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माया भवानी। थँक्यू टू थँक्यू। पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं। जाऊया आपण प्रशांत यांच्याकडे। निश्चितच या स्पर्धेच्या म्हणजे 2 दिवसापासून मी जॉईन झाल्यानंतर ग्रामस्थांचं कौतुक करेन, आजूबाजूला जे क्रीडा रसिक आहेत त्यांचं कौतुक करेन। सातत्यानं शिवनेरी चषक यशस्वी होण्याकरता जी आर्थिक मदत येते त्यामध्ये अल्पेश तुकाराम घरत यांनी सुद्धा आता 2000 रुपये डोंगरीपड्याचे हे सुपुत्र आहेत त्यांच्याकडून 2000 रुपये प्राप्त झालेले आहेत। एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे आपण आभार व्यक्त करूया। अल्पेश तुकाराम घरत, धन्यवाद, थैंक यू वेरी मच। मैच की तरफ रुख करते हैं। पहले ओवर का खेल, रन संख्या फिलहाल अगर देखें तो 1 विकेट के नुकसान पर 12 रन बने हैं। 12 पर लॉस ऑफ 1 विकेट। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ बहुत महत्वपूर्ण ओवर रहेगा विवेक की तरफ से। अब बेहतर खेल मैदान के अंदर, पहले ओवर में अच्छा स्टार्ट बल्लेबाजों के लिए। ऑन साइड पर कड़क कड़क कड़क, बहुत ही कड़क शॉट। वाह भाई वाह, क्या शॉट खेला है, क्या मारा है, लाजवाब तरीके से खेलते हुए, बेहतरीन अंदाज, बंदा बिंदा से। भगवा झेंडा शुक्रिया डीजे। मैदान के अंदर चाबुक शॉट खेलते हुए बल्लेबाज, एक बार फिर देखें तो इंटिन अच्छा है, जबरदस्त स्ट्रोक है और उस खूबसूरत चक्के के साथ बल्लेबाज ने अपने इरादे स्पष्ट किए हैं। सुपर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट। यावेळेला मात्र हेलिकॉप्टर शॉट MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये जितेन भिकणे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज। व्हॉट अ शॉट, अमित पाटील अण्णा इज ऑन फायर। शुक्रिया डीजे। देखिए किस तरह से हेलीकॉप्टर को उड़ाया है, एक बार फिर तारामंडल में गेंद, दर्शक दीर्घा में जाती भी, दर्शक बहुत खुश है। दर्शनीय स्ट्रोक मैदान के अंदर और कमाल की बल्लेबाजी हो रही है। अभी तक 311 छक्के आए हैं टूर्नामेंट में। रन संख्या 24 रन 1 विकेट के नुकसान पर। अमित 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ये अच्छी गेंद थी, ब्रॉक होल में खोद के निकाला ऑन साइड पर खिलाड़ी। इस तक बाउंड्री लाइन पर मौजूद है गौतम आकर ने गेंद को फील्ड किया, लेकिन दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। मुझे वो एक बार फिर अन्नू मलिक का गाना याद आ रहा है, रुक बाबा रुक, विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है। अभी आपने 3 गेंदों में 13 रन बनाए हैं, बहुत अच्छी पारी आप खेल रहे हैं, विकेट के ऊपर खड़े रहेंगे तो बात बनेगी। रन संख्या 25 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रमोद शानदार बल्लेबाजी अमित द्वारा 14 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 2 छक्के की मदद से 4 गेंदों का सामना किया है। सुपर। यावेळेला आपण पाहतो जबरदस्त अमित एका साईडला बेस्ट गोलंदाज असला तरी पण माझ्यात ते कॅलिबर आहे हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतात। सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतात। धावांची गती जर आपण पाहिली तर 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात। श्रीकृष्ण चाफेवाडी चषक 2 फेब्रुवारीला पुन्हा एकदा मात्र एक मोठी लाख मोलाची स्पर्धा येते। यावेळेला मात्र
सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं होतं. एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल शॉर्ट गली रिजन मध्ये. चेंडूला कलेक्ट करतायत तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या सुमित आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 रन, 26 धावा, एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवल आर सिंग यांच्याकडून या अतिशय सुंदर अशा हेलिकॉप्टरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. हाँ, त्या हेलिकॉप्टर शॉट साठी म्हणजे 500 रुपयाचं पारितोषिक है. एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे. हवा में गेंद है, बिस्टम चौके हवा में गेंद, गेंद के नीचे दो खिलाड़ी आ रहे हैं, उनसे दूर है. भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है. मैदान के अंदर रन बन रहे हैं, दबाव बनता हुआ गेंदबाजों के ऊपर. रन संख्या एक बार फिर देखे दूसरे ओवर में तेजी के साथ आगे बढ़ती हुई 28 for 1. मैग्निफिसेंट बैटिंग बाय अमित, ही इज प्लेइंग ऑन 16, साहिल प्लेइंग ऑन 6 और एक साझेदारी मैदान के अंदर. प्रमोद, साझेदारी बन रही है. हर बार कहा जाता है कि भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है. इस पर एक बार फिर जीवनदान मिळतं बा. नक्कीच 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा आणि तेच मात्र यावेळेला आपण पाहतोय. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. आणि तेच मात्र यावेळेला दर्शवत असताना आपण पाहू शकता अमित पाटील अण्णा सुपर बॅटिंग यावेळेला आपण पाहतोय. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ऑफ स्टंप के बाहर वायु आर करे, गेंद चली गई. भाग्य का साथ टोपी के तौर पर रन मिलेंगे. यहां 22 के तौर पर 4 रन मिलने वाले हैं. भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है. रन मिलेंगे 4, बेड़ा होगा पार. दबाव एक बार फिर गेंदबाजों के ऊपर. थैंक यू विजय प्रमोद. हेलीकॉप्टर के लिए वो 500 का इनाम है. रन संख्या अगर देखें तो 32 रन, एक विकेट के नुकसान पर. प्रशांत तरे यांचे मनापासून आभार. त्यांनी मगाशी बघितलं बॅट्समनने हेलिकॉप्टर उडवलं, परंतु आता आमच्या बरोबर जो प्रशांत तरे त्यांनी ड्रोन वरती आकाशात उडवलं होतं आणि नजारा पेश केला होता, तर त्यांचे मनापासून आभार आहेत. आता इथे बघा एक चांगलं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. वेळ जास्त घेऊ नका प्रमोद. चांगला मॅच आहे. 32 एका गडाच्या मोबदल्यात 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये 32 धावा. जबरदस्त यावेळेला आक्रमकता काय असते, विस्फोटक फलंदाज कसा असावा आणि जिम्मेदारी काय असते हे अमित पाटील अण्णाने मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलं गेलं. विनीत 11 मथाणे संघाकडून खेळताना आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 32 धावा, एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बेस्ट अँड बेटर, क्वालिटी अँड स्टँडर्ड हे मात्र क्रिकेट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहावयास मिळतंय. यावेळेला एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती. ज्या मात्र गोलंदाजाने आक्रमकता यावेळेला दाखवले, सुपर मॅन ऑफ द मॅचचा मी हकदार का ठरलोय, कारण बेस्ट अँड बॉलिंग केले त्याकरता मात्र यावेळेला आपण पाहतोय हा चेंडू डॉट येत असताना मैग्निफिसेंट डिलीवरी. देखिए ये शॉट खराब था बल्लेबाज का, क्योंकि सामने बल्लेबाज अच्छी पारी खेल रहे हैं. उनको मौका देने की जरूरत है. शुरुआत गेंदबाज की बहुत अच्छी होती भी. आड़े बल्ले से गेंद को खेलने का प्रयास किया गया था. टाइमिंग तो नहीं कर पाए. दूसरे के लिए मेरे हिसाब से नहीं आएंगे, क्योंकि अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास करेंगे. आणि या स्पर्धेचा विचार केला तर विनीत 11 मथाणे, विनीत 11 दांडे संघ मैदानामध्ये आहेत. दोन्हीकडे विनीत आहे, परंतु संघ मालक माजी सरपंच सपाळे या ठिकाणी प्रथम नागरिक माजी आपण पाहतोय अरुण जाधव आहेत. दोन्ही संघांचे मालक या ठिकाणी अरुण जाधव आहेत. क्या बात आहे. जबरदस्त आपण पाहतो विनीत 11 दांडी आणि विनीत 11 मथाणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि अरुण जाधव हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 33 रन्स. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला इनटू द गॅप मध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 1 बाउन्स, चौका, 4 धावा. सुंदर यावेळेला आपण पाहिलं. जबरदस्त बॅकलिपचा उपयोग केला गेला होता आणि इनटू द गॅप मध्ये खेळला गेला. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है आणि त्यामधला अमित पाटील काय अफलातून फलंदाजी करताना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना देत असताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड इनक्रेडिबल बॅटिंग बाय अमित पाटील. That's another glorious looking shot from the batsman. Is looking now very dangerous. Is playing a very good inning. Is playing on 20, facing 7 delivery. Now scored 37 पर 1. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, पर इनके ऊपर हमला होता हुआ. जिन्होंने पिछले मैच में इतना अच्छा प्रदर्शन किया था, लेकिन इस वक्त शॉट सिलेक्शन अच्छा है, इसीलिए रन बन रहे हैं. टाइमिंग और प्लेसमेंट के साथ खेलते हुए अरुण जाधव यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. इस बार भी उड़ाया. ओहो, भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं. हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं. बाजी में लाए पलटवार उसे हुक्म कहते हैं. मैदान के अंदर अपना जलवा दिखाते हुए बल्लेबाज. शानदार स्ट्रोक. इस खूबसूरत छक्के के लिए 100 का इनाम आता हुआ.
सचिन किनी हमसे रक्त तड़पतो तप्त हिंदवी बाणा आस्था इंटरप्राइजेस की तरफ से इस खूबसूरत शॉट के लिए एक शो का इनाम पैसा वसूल बल्लेबाजी नक्कीच जितेन बिकली यांच्याकडून सुद्धा मात्र 200 रुपये एकंदरीत 600 रुपये आले जितेन बिकली यांच्याकडून. थँक्यू डीजे. तबस्मरणाने उजळेल पाट पुन्हा होणे नाही हिंदू हृदय सम्राट. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. चांगला मॅच रंगलेला मॅच प्रमोद. बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर. काय जबरदस्त यावेळेला आक्रमकता दाखवली अमित पाटीलने. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. चेंडू मात्र अक्षयला बीट करून निघून जाणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एकदम येत असताना अमित पाटील अण्णाच्या बॅटमधून आणि विनीत 11 मथाणे संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. सुमित आणि नितेश पाटील आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 44 धावा. काय अफलातून फलंदाजी. अमित पाटील नावाचं वादळ घोंगावलंय. 9 चेंडूमध्ये 27 धावा 300च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून फलंदाजी. सुपर्ब. इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. ये भी अच्छा शॉट है. कड़क है भाई. एक तरफ कुआं है दूसरी तरफ खाई है. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. दोनों तरफ बराबर की पिटाई है. गेंद बॉलिंग के बाहर. शुक्रिया डीजे. बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर. रन संख्या अगर देखें तो बहुत तेजी के साथ आगे बढ़ते हुए स्कोर जा पहुंचा है 48 रन 1 विकेट के नुकसान पर. एक तरफ शेर है दूसरी तरफ सवा शेर है. एक तरफ नैला है दूसरी तरफ दल्ला है. एक तरफ कुआं है दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. प्रमोद दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है. जबरदस्त. यावेळेला 48 धावा फलकावर पाहायला मिळतात. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जिम्मेदारी काय आहे त्याचं परिपूर्ण मात्र यावेळेला श्रेय जाईल ते अमित पाटील. अण्णाने कोणतंही प्रेशर घेतलं नाही. जो विवेक दवणे जो एक चॅलेंज होतं विवेक दवणेच्या गोलंदाजीवर त्याला टार्गेट केलं आणि जबरदस्त आक्रमकता दाखवली आणि तिथून मात्र सुरळीत मार्ग निघाला आणि जबरदस्त खेळ करत असताना. कारण म्हणतात ना हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे आणि तेच मात्र विनीत 11 मथाणे संघ करतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु यावेळेला आपण पाहू शकता डीप मिड विकेटला फलंदाज बॅक टू द डगआउट. या ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. भगवा रंग आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि आज जर बघितलं तर विराटांमध्ये भगव्या रंगाची हवा. क्रिकेटची हवा क्रिकेटचा रंग भगव्या रंगाचा रंग या ठिकाणी आपण बघतोय. त्याची उधळण मैदानामध्ये होतोय. बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी पाहतोय. आता बघता 10 चेंडू 27 धावांची अफलातून इनिंग अमित कडनं. टाळ्यांचा जोरदार गजर होतोय. क्या बात है. आउटस्टैंडिंग बैटिंग सुपर बैटिंग एक्सीलेंट परफॉर्मेंस. इस मैच में बड़े मंच पर बड़े सरमन की जरूरत थी तो कमाल का खेल अमित द्वारा. सुपर बॅटिंग अमित पाटील. जबरदस्त आक्रमकता दाखवली. 48 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. ज्या अनुषंगाने फलंदाजी केली जरी प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य असला तरी सुद्धा आमच्यात ती धमक आहे हे दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप कल्याणी घोरपडे सर या ठिकाणी वळत आहेत. संध्याकाळचं सत्र घड्याळ जवळजवळ 5:36 झालेत आणि एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनालेचा आपण पाहतोय. विनीत 11 दांडी वर्सेस विनीत 11 मथाणे. कोणता संघ बाले किल्ला लढवेल. शिवनेरी पर्व दुसऱ्याचं मात्र कोणता संघ या वेळेला विजयी ठरेल. इस बार आफ्टर के बाहर टप्पा काटने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए बॉडी का बैलेंस अच्छा नहीं है. देखिए एक विकेट गिरने के बाद किस तरह से दबाव आता है बल्लेबाजों के ऊपर. पहले छक्के चौकों की बौछार. एक बार फिर मैदान के अंदर मिला विकेट आया पलटवार. गेंदबाज ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार. 48 2 विकेट के नुकसान पर निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. अच्छी गेंदबाजी गेंदबाज कर रहे हैं. रन संख्या फिलहाल 49 रन 2 विकेट के नुकसान पर. चौथे ओवर का खेल है. तीसरी गेंद आप देख रहे हैं मैदान के अंदर. थर्ड मैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी. एक खिलाड़ी इस वक्त अगर देखें तो क्या एक्स्ट्रा कवर की तरफ है. बिल्कुल एक्स्ट्रा कवर की तरफ है. ये ओवर बहुत महत्वपूर्ण है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. स्लॉग ओवर मैदान के अंदर चल रहा है. दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है. देखिए चारों ओर दर्शक है. ऑफ के बाहर हवा में हवाई फायर जारी. बल्ला गेंद के ऊपर भारी. एक बार फिर ये मैच जीतने की हो गई तैयारी. शानदार स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से.
शुक्रिया शुक्रिया डीजे। वैसे तो अगर देखें तो ये मुकाबला जबरदस्त है। मैदान के अंदर दोनों तरफ से एक बार फिर तैयारी हो रही है मैच जीतने की, लेकिन प्रमोद लाजवाब स्ट्रोक, मजा आया। रन संख्या 55 रन, 2 विकेट के नुकसान पर। जबरदस्त यावेळेला साहिल, छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्तिमान, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट यावेळेला दर्शवत असताना की माझ्यात ती कॅलिबर आहे, माझ्यात ती धमक आहे आणि यावेळेला दहशत दर्शवत असताना पाहायला मिळतोय। ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला ड्राईव्ह केला जातो, एकदा वेगाने येते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा, तिसऱ्या धावेसाठी मात्र पलटलेत दोन्ही फलंदाज। तत्पूर्वी मात्र या वेळेला ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं आणि एक एक धाव किती मोस्ट इम्पॉर्टंट यावेळेला पाहायला मिळते। एक एक धाव क्रिकेटमधील श्वास खेळाडूंचा पाहायला मिळतोय। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय इशिता योगेश सानू यांचं आगमन झालेलं आहे। मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे शिवनेरी चषकाच्या या भव्य दिव्य अशा व्यासपीठावरती। शुक्रिया विनायक। रन संख्या 58, 2 विकेट के नुकसान पर। 2 गेंदों का खेल शेष है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार दीपेश। शाम का वक्त है, ढलता हुआ सूरज है, कम होती भी रोशनी है। ये आने वाली शाम किसके नाम, ये सवाल सबके मन में है और इस शाम में अपना नाम करने के लिए खिलाड़ी तैयार है। दमकम वाली क्रिकेट मैदान के अंदर हो रही है। शॉट तो बहुत अच्छा है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हैं, दूसरे के लिए भाग रहे हैं, खतरा है। बल्लेबाज बैक टू द पेपर जाएंगे। एक गेंद शेष, 59 रन, 2 विकेट के नुकसान पर, 59 3 विकेट के नुकसान। प्रमोद क्या कहेंगे जिस तरह से ये मैच हो रहा है? एक गेंद अभी भी शेष है। सुपर बॅटिंग यावेळेला मी कौतुक करेन साहिलचं, 9 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलं। जोरदार टाळ्या होत्या साहिलसाठी, काय आक्रमकता दाखवली आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून। या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूकडे मात्र कसब, कला, कौशल्य या तिन्ही गोष्टींचं मिश्रण त्याच्या अंगामध्ये आहे। जबरदस्त साहिल, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला। धावसंख्या 59, लॉस ऑफ 3 विकेट। शेवटचा चेंडू अंतिम चेंडू असेल, या चेंडूवर निर्भर। मात्र यावेळेला दीपेश चौधरी ब्रँडचा ब्रँडेड षटकार, व्हॉट अ शॉट। 65 वर जाऊन यावेळेला विनीत 11 मताने संघ पोहोचतोय। जितेन बिकनी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दीपेश चौधरीसाठी। क्या शॉट मारा है, जो सबकी करे मनोकामना पूरी, वो है मिस्टर चौधरी जिन्होंने आखिरी गेंद पर चक्का जड़ा है। जबरदस्त स्ट्रोक, तालियां बजती हुई, फैंटास्टिक परफॉर्मेंस। तो फाइनल का मैच फाइनल के बराबर होना चाहिए, तो बिल्कुल इस वक्त फाइटिंग टोटल है। विनायक, मैं आपको रोकना चाहूंगा क्योंकि हमारे पास वक्त बहुत कम है, कारण आता सूर्य अस्ताला जातोय, सगळं काय आपल्याला करायचंय। म्हणजे इथे उरलेली 4 षटकं, 24 चेंडू बक्षिसाचा कार्यक्रम देखील आहे, त्यामुळे निश्चितच स्टँड खाली करा, जो डगआउट आहे तो खाली करा, जिथे 11 खेळाडू बसतील। गौतम चला लवकरात लवकर, आमच्यापेक्षा तुम्हाला घाई पाहिजे कारण सूर्य अस्ताला जातोय। अतिशय महत्त्वाचा मॅच आहे। या मॅच मध्ये एकूण धावफलक धावा जर बघितल्या तर 24 चेंडू 66 धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। आपलातून बॅटिंग साहिल कडनं, आपलातून बॅटिंग अमित कडनं झाले आणि फिनिश चांगला चौधरीने केलेला आहे। प्रमोद, मजा येणार या मॅच मला। डेफिनेटली ज्या पद्धतीने मात्र यावेळेला फायटिंग टोटल पाहायला मिळते, संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतं। दीपेश चौधरीने निर्णायक षटकार यावेळेला पाहायला मिळाला आणि सुपर बॅटिंग करत असताना अमित पाटीलने काय आक्रमकता दाखवली आपल्या फलंदाजीतून आणि प्रत्येक प्रेक्षकाला मात्र यावेळेला स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी पाहावयास मिळाली। सुपर बॅटिंग, 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष्य। चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या, वेळेची दिरंगाई न करताना अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय। कारगिल 11 स्टँड खचाखच भरलेला पाहायला मिळतोय। त्यानंतर आपण पाहू शकता एससी बॉयज शुभम पाध्ये यांचा स्टँड पाहायला मिळतोय। प्रांजल 11 स्टँड अनंत पाटील यांचा स्टँड पाहायला मिळतोय। महिला कक्ष सुद्धा मात्र यावेळेला आपण पाहू शकता जो आरक्षित कक्ष होता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत महिला सुद्धा, त्यांचं सुद्धा नक्कीच मनपूर्वक यावेळेला स्वागत आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर खुशी 11 स्टँड अल्पेश भोईर यांचा स्टँड पाहायला मिळतोय। फुल टसन स्टँड आपण पाहू शकतायत। या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि शिवनेरी चषकांच्या आयोजकांचं अनिलजी किने आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय। शिवनेरी चषक वर्ष दुसरे आपण पाहू शकताय।
विनायक डॉट चेंडू येतोय तर योगेश गौऱ्या यांच्याकडून मात्र आपण पाहू शकताय 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि गौतम यांची विकेट जर मिळवली तर 500 रुपये योगेश गौऱ्या यांच्याकडून मात्र 500 रुपये आणि डॉट चेंडूसाठी 100 रुपये मताने संघाला आपण पाहू शकताय. निलेश किणी, नयन किणी, विनायक किणी, बबलू किणी, कुंदन किणी, तुषार किणी, अभिजित किणी, सोमनाथ घरत, जयेश किणी, त्यानंतर गणेश किणी, धर्मेश घरत, साहिल किणी, सागर, रोहित, मनीष, किरण, चेतन किणी आणि या संपूर्ण स्पर्धेचे नेतृत्व करतायत अर्थात अनिल किणी, दिलीप घरत, बबन किणी आणि दिनेश किणी. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जबरदस्त स्पर्धा शिवनेरी चषक 2000 एक मानाची स्पर्धा आहे आणि आता मॅच सुरू करणं फार गरजेचं आहे. थोडे पंच जे देखील आहेत ते देखील आम्हाला या ठिकाणी थोडीशी मदत करतील. गेले 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस कल्याणी घोरपडे आणि करुणा कोटियन जे दिग्गज पंच मैदानामध्ये आहेत, खूप चांगली कामगिरी आपली देखील झालेली आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू असणार आहे. पहिली गेंद एक बार फिर तैयार है गेंदबाजी करने के लिए गेंदबाज यश गेंदबाजी करेंगे. छोटे कद के गेंदबाज हैं. ओ इस बार दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है. करीबी मामला हो सकता था. शॉट इतना अच्छा नहीं था, टाइमिंग नहीं कर पाए. मिडॉन की तरफ खिलाड़ी मौजूद था लेकिन 1 रन मुकम्मल. पहली गेंद पर सिंगल है. गौतम आकर स्ट्राइकर इनकी तरफ रहेंगे. यश प्रमुख गेंदबाजी कर. प्रमोद ये मुकाबला 66 रनों की जरूरत है तो गौतम आकर का रोल बहुत इंपॉर्टंट होगा. नक्कीच गौतम आकरे या खेळाडूवर पूर्णपणे निर्भर असेल. जर विकेट घेत आहेत या चेंडूवर तर यावेळेला अशोक किनी अर्थातच लाला या ठिकाणी आपण पाहतो यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. तर पहिल्या चेंडूवर ऑफ द मार्क यावेळेला आपण पाहतोय फलंदाज दिपेनच्या बॅटमधून एक धाव येते. गौतम आकरे या खेळाडूवर पूर्णपणे निर्भर असेल. काल उछळीचं मैदान ज्या खेळाडूने गाजवलं होतं, 1 शतक आलं होतं, 2 अर्धशतक आणि 23 चेंडूमध्ये 14 षटकार तब्बल गौतम आकरेच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. रामदासजी किनी उपतालुका प्रमुख शिवसेना या ठिकाणी मायकोफ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी रामदासजी किनी साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला दरम्यान जर आपण पाहिलं तर चेंडू येतोय वाईटचा इशारा आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 2 धावा 66 धावांचं पाठलाग करताना यावेळेला डोकं शांत ठेवून खेळावं लागेल गौतम आकरे यांना. इस बार आज ऑन साइड पर बहुत अच्छा शॉट, पसंदीदा स्ट्रोक, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाद 4 रन. अपुन का फटका, 440 का झटका. गौतम आकरे मैदान के अंदर कमाल कर रहे. शुरुआत बहुत अच्छी होती भी. शानदार स्ट्रोक खेलते हुए शुक्रिया डीजे. इस वक्त बहुत अच्छा शॉट, आगाज बहुत अच्छा है लेकिन देखिए आगाज इतना अच्छा होगा तो क्या अंजाम खूबसूरत होगा, ये देखने वाली बात है. नक्कीच या चौकारावर अशोक किनी लाला यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज गौतम आकरे या फलंदाजासाठी. हा चौकार खूप सुंदर रित्या मात्र यावेळेला पाहायला मिळाला. पॅडवर चेंडू होता आणि पसंतीचा स्ट्रोक मात्र यावेळेला गौतम आकरेच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न यश चौधरी. मात्र जरी एक मोठा खेळाडू असला तरी सुद्धा माझ्यात ती धमक आहे, माझ्यात ती क्वालिटी दर्जाची गोलंदाजी आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. निडर मनाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम, ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 6 धावा. चेंडू फेकून झाले ते 3. पहिलं षटक प्रगतीपथावर. यश गेंदबाजी करने के तैयार है. स्ट्राइकर पर गौतम आकरे. फुल टॉस गेंद खूबसूरती के साथ स्वीप किया गया. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद बाउंड्री के बाहर. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया. शानदार चौका. शुक्रिया डीजे. देखिए किस तरह से गेंद पैर पर चली गई. बाउंड्री लाइन के साइड पर नहीं रुकने वाली है. मैदान के अंदर गौतम का जलवा जारी है. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 10 धावा. एकंदरीत सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत जवळजवळ 2000च्या वरती प्रेक्षक वर्ग लाईव्हचा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही मात्र टेक्निक आपल्याला पाहायला मिळते जी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि ही स्पर्धा एक फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेत असताना पाहायला मिळते. याच मैदानात मात्र गौतम आकरेने आमदार चषकामध्ये जबरदस्त SP बॉयज जोडीला क्लास बॅटिंग केली गेली होती. तोच गौतम आकरे मात्र पुन्हा एकदा परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र निघून येतो. या वेळेला ऑन साईडला एकदम निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 11 धावा विदाउट लॉस. ये ओवर पहला प्रगति पर है. 11 रन बने हैं बगैर किसी नुकसान के. गौतम 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. दीपेन ने 1 ही रन बनाया. यश की गेंदबाजी अगर देखें तो बहुत अच्छी है. कुछ अच्छी गेंदें इन्होंने डाली है और गौतम आकरे जो मंजे पे खिलाड़ी है
पिछले जो कि साल आमदार चषक में गौतम आकरे ने हर जगह पर शॉट खेला था। पिटर में बहुत सारे शॉट है लेकिन फिलहाल स्विफ्ट शॉट खेलना पसंद कर रहे हैं इस मुकाबले में। स्ट्राइकर पर दीपेन जो एक पर सामना करेंगे यश का। ओ बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंद, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। तालियां यश के लिए बजने वाली हैं। रन संख्या 11 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 66 रनों की जरूरत है। विनायक आपकी बारी है, छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। से प्रमोद क्या कहेंगे? पहले ओवर के बाद में 11 रन बने हैं बगैर किसी नुकसान के, 66 रनों की जरूरत है। इस यश के गेंदबाजी के बारे में क्या कहेंगे? जबरदस्त यश चौधरीचं मी कौतुक करेन। जरी गौतम आकरे हा फलंदाज एक बलाढ्य खेळाडू असला तरी सुद्धा मात्र यावेळेला लेंथ लाईन सुरेख आणि सुपर्ब यावेळेला पाहायला मिळाले। अचूक टप्प्यावर भेदक मारा, धारदार गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली। मात्र प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे या 3 षटकांमध्ये। आपण पाहतो जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल मात्र घेतला तर दर्श शशिकांत भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल, मालामाल असेल, यात काही शंका नाहीये। आणि 3 जर वाईट येत आहेत लगातार तर दर्श शशिकांत भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल। बिल्कुल मैदान के अंदर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ अमित को मौका मिला है, जो ऑलराउंडर है, जिन्होंने आज जबरदस्त पारी खेले, कुछ अच्छे शॉट शरीर के करीब इन्होंने खेले थे। अब जाकर तैयार अपने बॉलिंग मार्ग पर। स्ट्राइकर पर बल्लेबाज गौतम 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ओ लाजवाब है, हुक करना चाहते थे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ, लेकिन टप्पा 5 व 6 स्टंप की तरफ था। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए अमित की पहली गेंद प्रमोद सही ठिकाने में है और बिंदी गेंद के साथ अच्छा स्टार्ट प्राप्त करते हुए शानदार गेंदबाजी का प्रदर्शन मजा आ रहा है। राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। ये क्रूशियल ओवर रहेगा। आदरणीय अजितजी गावड या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळतात। माकणे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। ऑन साइडला हा झेल खूप महत्वपूर्ण होता, मात्र झेल सुटतोय त्या ठिकाणी। येणाऱ्या चेंडूंवर मात्र गौतम आकरे सारखा फलंदाज कर्दन काळ असेल का गोलंदाजांचा? येणारी वेळ काळ दर्शवेल कॅचेस विन द मॅचेस, कारण गौतम आकरे याच मैदानात टायगर स्पोर्ट्स संघाबरोबर खेळताना, टायगर स्पोर्ट्सच्या संघातून खेळताना एसपी बॉयज संघाला मात्र नमूद केलं होतं, पराभूत केलं होतं, कारण या मैदानाची मात्र त्याला जरूर ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही। बिल्कुल बिल्कुल, पिछले साल आमदार चषक में इन्होंने विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी की थी, अब तो इनको जीवनदान भी मिला है। जो खिलाड़ी बाउंड्री लाइन पर थे इनको कैच पकड़ना था, पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस, लेकिन आप भूल गए, वो मंत्र भूल गए हैं। 12 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 66 रनों की जरूरत है। अच्छा ओवर घट रहा है अमित का, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा, परफेक्ट ऑलराउंडर हैं। छोटी गेंद एक बार फिर प्रहार करने का प्रयास किया गया, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ जाती हुई, लेकिन दूर है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी बहुत दूर है। 1 रन का इजाफा, कमाल मैदान के अंदर गेंदबाज की तरफ से। और अब जाकर एक बार फिर अच्छा मैच हो रहा है। 13 पर नन, नाउ चेसिंग अ टारगेट ऑफ 66 रन। गौतम ऑन 10, दीपन प्लेइंग ऑन 2, अमित डूइंग एक्सलेंट जॉब, फैंटास्टिक बॉलिंग। जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण अमितच्या माध्यमातून आपण पाहतोय। आज अमितने आक्रमकता दाखवली आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला गेलाय। पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला अप्रतिम, काय आक्रमकता दाखवले, जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, हे ब्रह्मास्त्र आहे। आणि अमित पाटीलने मात्र यावेळेला दाखवलं, जरी गौतम आकरे असला तरी सुद्धा माझ्यात ते कॅलिबर आहे, मी चांगली गोलंदाजी करेन आणि पुन्हा एकदा मात्र प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनेल, हे मात्र दर्शवत असताना आपण पाहतोय अमित पाटील। अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हियर, मैग्निफिसेंट बॉलिंग। इस बार उड़ाया उड़ाया आसमान की तरफ पंख लगा के, ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। गगन तुम्हें छक्का, गेंदबाज तैयार है तो मैच की तरफ एक बार फिर रुक करेंगे। शानदार बल्लेबाजी गौतम आकरे द्वारा, अनदर ब्यूटीफुल शॉट। ये अच्छी गेंद है अमित, वाह भाई वाह। मैदान के अंदर प्रमोद, एक तेरी एक मेरी, क्या एक बार फिर कहानी चल रही है। रन संख्या 19 बगैर किसी नुकसान के 2 ओवर का खेल समाप्त। गौतम केंद्र है 16 पर। एक बार फिर विनायक आपकी बारी आई है। 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। धावफलक का धावा 19 आहे, 2 षटकांमध्ये 47 धावांची आवश्यकता। थँक्यू डीजे, थँक्यू, वेलकम बॅक। 2 षटकांचा खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा।
अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. जय्यत तयारीसाठी आपण पाहू शकताय. थोड्याच वेळात या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे, फक्त 2 मिनिटं. शेर 2 कदम पीछे जाता है, डर के नहीं, झपटने के. आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी गावित साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विद्यमान खासदार उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व. जीवन जगायचे असेल तर असे जगा की जगण्यासारखे वाटले पाहिजे. जीवन जगायचे असेल तर असे जगा की जगल्यासारखे वाटले पाहिजे. आणि दुसऱ्यांसाठी झटताना थोडं रक्तही आटले पाहिजे. आणि आपण स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगतोय हे आपल्या मनालाही साहेब या ठिकाणी उपस्थित होताना जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आगतम स्वागतम स्वागतम. त्यांच्या समोर सरपंच या लक्षात ठेव, माझा आवाज कानावरही पडतो आणि कानात खालीही. एक तुम्हाला थांबावं लागेल. मान्यवर व्यासपीठावरती दाखल होतील. मॅचचा रंग या ठिकाणी चाललेला आहे आणि आता खासदार साहेब व्यासपीठावरती दाखल होत आहेत. तर शिवनेरी चषक 2021 महासंग्राम आपण बघतो आहे. मॅच की तरफ रुख करेंगे. मुकाबला शुरू होता बा. कोरोना कोटिन इशारा कर रहे हैं. ओहो क्या, ओहो हो, अच्छा शॉट, गेंद के नीचे खिलाड़ी और एक बार फिर सफलता मिली है. बल्लेबाज डिपार्ट गॉन. बैट्समैन चला, बैट्समैन चला. ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. शुक्रिया डीजे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 47 धावांचं आव्हान आहे. कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलवणारे, कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड झेप घेणारे, दातुर्याच्या मंदिरातील कळसाभर विराजमान असणारे, रखरखत्या निखाऱ्यावरती चालून निष्ठत्व सिद्ध करणारे असे या ठिकाणी आपले खासदार साहेब व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत. राजेंद्र गावित सरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मैच की तरफ रुख करेंगे. आपके पास 11 गेंदे 47 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साइडला हुकचा फटका पाहायला मिळतोय. गौतम अकरेच्या बॅट मधून एक खणखणीत 1 बाउन्स चौकार. गुड शॉट गौतम अकरे. एका साइडला आपण पाहतोय फायनलचा सामना बाले किल्ला कोण लढवेल. कारण एका साइडला जर संघ आपण पाहिला तर विनीत 11 मताने संघ आणि जबरदस्त यावेळेला आक्रमकतेने खेळ दाखवलाय. प्रथा 11 श्री रोशनजी किने यांच्याकडून मालिकावीर जे आपण पाहतो सायकल आलेली आहे. मी त्या व्यक्तीला विनंती करेन, त्या व्यक्तिमत्वाला विनंती करेन, रोशनजी किने आपण व्यासपीठावर या. आणि तसेच कुमार राहुल प्रकाश गरत यांच्याकडून मात्र विनाथन बुद्रुक डोंगरीपाडा मालिकावीर ट्रॉफी आलेली आहे. मी या 2 व्यक्तिमत्वांना विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं अनमोल सहकार्य आणि विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेला आहे. 9 गेंदों का खेल से 43 रनों की जरूरत है. दबाव बल्लेबाज के ऊपर बढ़ता हुआ. और मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है. थोड़ा सा लिफ्ट करा दो. अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है बल्लेबाजों को. लिफ्ट अप ओवर द विकेट. फुल टॉस गेंद है और हवा में है. हवाई फायर जारी है. बल्ला गेंद के ऊपर भारी है. गौतम आकरे का जलवा जारी है. क्या बात है, क्या शॉट खेला है. 7 गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. Another glorious looking shot from the batsman looking very good in touch, and that's another biggie from the batsman. Magnificent batting by Gautam Akre. सुपर बॅटिंग यावेळेला आपण पाहतोय. गौतम अकरे इज ऑन फायर. अप्रतिम. दीपेश चौधरी हार न मानणाऱ्यांपैकी एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम. या मैदानाला जे रोलर आपल्याला पाहायला मिळालं त्यांची खरोखरच या 5 दिवसांमध्ये आम्ही थोडीफार दिलगिरी व्यक्त करतोय आणि त्यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आम्ही त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. रमेश आप्पा आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे त्याबद्दल अनिलजी किनी आणि संपूर्ण टीमचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. 7 गेंदों का खेल से 37 रनों की जरूरत है.
उड़ाया उड़ाया एक बार फिर पंख लगा के डीप मिड विकेट बाउंड्री लग के बाहर। शानदार खिलाड़ी है लेकिन वो बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने। तालियां बजाने का मौका मिलेगा। ब्यूटीफुल शुक्रिया डीजे। गौतम ने 105 रन बनाए लेकिन दर्शक देखे 2500 दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं, ये मुकाबला देख रहे हैं। 6 गेंदों का खेल है और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। बहुत ही जबरदस्त खेल। एक बार फिर ज्यादा समय नहीं जाना चाहिए। प्रमोद, सबसे बड़ी समस्या क्या है? गौतम आकरे नॉन स्ट्राइक रेंज की तरफ चले गए, वो सबसे बड़ी समस्या बल्लेबाजों के लिए रही। नक्कीच गौतम आकरे जबरदस्त यावेळेला आपण पाहतोय। 6 चेंडू 31 धावा, काय आक्रमकता यावेळेला दाखवले। विध्वंसक फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून या पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राला लाभलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एक आक्रमकतेने यावेळेला दर्शवलं गेलंय। आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चेंडूला मात्र मागच्या चेंडूवर घालवलं गेलं होतं। धावांची गती जर आपण पाहिली तर 35 धावा, एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। 6 चेंडू आणि विजयासाठी विनीत 11 दांडी संघाला 31 धावांचं लक्ष्य आहे। 6 चेंडू 31 धावा। शिवनेरी चषक 2021 चा बाले किल्ला कोण लढवेल? कारण पहिल्या पर्वाचं श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ या स्पर्धेत आपण पाहिला खूप चांगला खेळ दर्शवला आणि मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात। सर्व मान्यवरांचं, आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं, महिला वर्गांचं पुन्हा एकदा शिवनेरी चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, पुलचा फटका पाहायला मिळतोय। मात्र सुंदर दीपेश कोणतीही चुकी करणार नाहीये। गुड कॅच। 5 चेंडू 31 शुक्रिया डीजे। बल्लेबाज मैदान के अंदर जाएंगे, समय ज्यादा नहीं जाना चाहिए। 5 गेंदों का खेल से 31 रनों की जरूरत है। देखिए मैंने एक बात सुनी है, एक बार फिर मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है उसके बारे में है। एक बार कहते हैं कि चमत्कार होते हैं लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर हैं। 5 गेंदों में 31 है। क्रिकेट का खेल अनिश्चितताओं से भरा हुआ है। गौतम आकरे मैदान के अंदर एक जबरदस्त पारी खेल रहे हैं, मजा आएगा। इस पहली गेंद की कहानी विकेट के साथ शुरू हुई है। साहिल का अच्छा स्टार्ट। इस ओवर की दूसरी गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट। अब हमें गेंद कवर के ऊपर से डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। गेंद बॉडी के बाद 6 रन। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। आक्रमकता दाखवली विस्फोटक फलंदाज आणि अप्रतिम नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला। यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला जरूर खेळला गेलाय, पॉवर जनरेट केली जाते। आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चेंडू जाण्याच्या अगोदर चेंडूला रोखलं गेलंय की काय, परंतु प्रेक्षकांचा यावेळेला इशारा काय येतोय आणि यावेळेला आपण पाहू शकतायत आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आहेत आणि यावेळेला यस ऍब्सोल्युटली बहुत ही बेहतरीन शानदार स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से लाजवाब तरीके से खेलते हुए आदरणीय सन्माननीय विश्वासजी वळवी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। आगतम स्वागतम सुस्वागतम। त्यांच्या समवेत अनिल जिकेने या स्पर्धेचे सूत्रधार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकता। आज पाहुण्यांची रेलचेल एका साइडला आणि रोमांच वाढताना पाहायला मिळतोय। 3 चेंडू 19 धावा। क्या मुकाबला चल रहा है। मैच को अभी भी पकड़ के रखने की जरूरत है। ये भी उड़ाया आसमान की तरफ, खिलाड़ी है, ले लिया कैच। ये कैच नहीं, ये मैच है। ये 1 लाख का कैच है, शिवनेरी चषक का कैच है। गौतम की बार और अब जाकर विनीत 11 मथाने की टीम के हौसले बुलंद। विनीत 11 मथाने के खेमे में खुशी का माहौल है, प्रसन्न माहौल है, क्योंकि ये कैच केवल मेरे हिसाब से कैच नहीं था, 1 लाख का कैच आपने लिया है। ये शिवनेरी चषक चैंपियन बनने वाला कैच था। तालियां गौतम आकर के लिए बजती हुई शानदार पारी रही है। सुपर सुपर। यावेळेला आपण पाहतो फॅब्युलस इनिंग पाहायला मिळाली। 17 चेंडूमध्ये 44 धावा, काय अफलातून खेळी यावेळेला पाहायला मिळाली आणि हायेस्ट टेकर रन गेटर रन मशीन म्हणून 115 धावा
मात्र आपण पाहतो भरत पाटीलला कदाचित यावेळेला मात्र बीट केलं आणि सरळ पहिल्या क्रमांकावर रन मशीनच्या यादीमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना यावेळेला एक बलाढ्य संघ आला. एक ग्रामीण संघातून मात्र आपण पाहतो विनीत 11 मताने संघाने काय जबरदस्त यावेळेला पराक्रम केलाय. आपला खेळाचा मात्र यावेळेला सौंदर्यपूर्ण खेळ दर्शवत असताना आपण पाहू शकलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग घराकडे निघाले आणि फक्त त्यांना आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून एकच विनंती असेल की आपण बाईक सावकाश चालवा. मात्र घरी कोणीतरी वाट पाहतोय, बाईक आपण सावकाश चालवायच्या आहेत हीच फक्त आम्ही विनंती करतोय. तर यावेळेला बाले किल्ला लढवलाय मथाने शिवनेरी चषक 2021 की ये खूबसूरत ट्रॉफी लेके जाएंगे और विनीत 11 मथाने, कांग्रेचुलेशन, वेल डन, वेल प्लेड. कोणत्या प्रेक्षकाची चावी जर बाईकची हरवली असेल तर या ठिकाणी जमा आहे, ती मात्र ओळख पटवून आपण घेऊन जायची आहे. शिवनेरी चषक 2021 वर्ष दुसरे विरातन बुद्रुक नांदगडी पाडा कैलासवासी दत्तात्रय सोमाकिनी यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक श्री अनिल दत्तात्रय किनी यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक कैलासवासी दत्तात्रय सोमाकिनी यांच्या स्मरणार्थ श्री हेमंत दत्तात्रय किनी व मनीषा अजित घरत यांच्याकडून, कैलासवासी बाळकृष्ण गोसमकिनी यांच्या स्मरणार्थ तृतीय पारितोषिक श्री दिनेश बाळकृष्ण किनी यांच्याकडून, कैलासवासी मोरेश्वर मुकुंद भोईर यांच्या स्मरणार्थ चतुर्थ पारितोषिक सौभाग्यवती कुसुम मोरेश्वर भोईर यांच्याकडून, कुमार गार्गी योगेश घरत यांच्याकडून पंचम पारितोषिक, प्रथा 11 श्री रोशन किनी यांच्याकडून मालिकावीर सायकल, कुमार राहुल प्रकाश घरत यांच्याकडून विरातन बुद्रुक डोंगरीपाडा मालिकावीर ट्रॉफी, फायटर ग्रुप विरातन बुद्रुक वैतीपाडा यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज, विघ्नहर्ता स्पोर्ट्स कडून उत्कृष्ट फलंदाज बॅट, श्री अल्पेश भोईर खुशी 11 यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज शूज, श्री चेतन जाधव यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 5 बॉक्स बॉटल, श्री संदीप भोईर यांच्याकडून 5 दिवस सातत्याने पिण्याचं पाणी थंडगार जार, कैलासवासी विजय जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ नवतरुण मित्रमंडळ किराईपाडा यांच्याकडून शिस्तबद्ध संघासाठी ट्रॉफी, रमेश अप्पा यांच्याकडून रोलर रुपेश किणी यांच्या मदतीने, कैलासवासी एकनाथ शिनवार घरत यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच टी शर्ट श्री मिलिंद एकनाथ घरत यांच्याकडून. या सर्वांचं आम्ही खूप खूप शतशः आभार व्यक्त करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून. आपल्या शिवनेरी चषकामध्ये जे मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल धन्यवाद. या आपण सूत्रसंचालनासाठी जाऊया आदरणीय प्रशांतजी आदवडे यांच्याकडे. इकडे राहता चौऱ्याण्णव 95 जी इनोवा क्रिस्टा इनोवा कोणाची गाडी मध्ये आहे, रस्त्यामध्ये आहे, ती कृपया करून आपण हटवायची आहे जेणेकरून ट्रॅफिक लागणार नाही, त्याकरता मी विनंती करेन. वत्सला अरविंद चौधरी मॅडम कडून या ठिकाणी 500 रुपये आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. साहिल साठी हे 500 रुपये आलेले आहेत.
त्यांची आजी या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यांच्या आजीने हे मात्र पारितोषिक साहिलसाठी दिलेलं आहे. तर साहिल आपण पारितोषिक घेऊन जायचंय. आदरणीय सन्माननीय जयनाथ सर या ठिकाणी मॅचचा आनंद घेत होते. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. एक शिक्षक, पेशाने शिक्षक, एक चांगलं गोड व्यक्तिमत्व. थँक्यू व्हेरी मच जयनाथजी. सर आपलं धन्यवाद. दिनेशजी किनी आणि दिलीपजी करत यांना विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर या. पंचांना लांबचा रस्ता तय करायचा आहे आणि त्यांचा प्रवास या ठिकाणी 5 दिवसांमध्ये खूप सुखकारक झाला आणि त्यांनी पुढचा प्रवास सुद्धा सुखकारक करावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. या पण मी दिनेशजी किनी यांना विनंती करेन की साहेब आपण व्यासपीठावर या आणि दिलीपजी गरत यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. थोड्याच वेळात आपण पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत. तदनंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर प्रथमतः पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन करुणाकर कोटियन सरांना की आपण व्यासपीठाकडे या. तर जोरदार टाळ्या द्या करुणाकर कोटियन सरांसाठी. अप्रतिम उत्कृष्ट पंचांची भूमिका या 5 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि खरोखरच करुणाकर कोटियन सर या ठिकाणी लाभले आपल्याला आणि त्यांचा खूप चांगल्या प्रकारच्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. ज्यांचे सुपुत्र आज रणजीपट्टू म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते, धनुष्य कोटियन मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि कुठेतरी मात्र आज क्रिकेटची नाळ आणि मैदानाची नाळ कुठेतरी जोडावी त्यासाठी खरोखरच आपण पाहू शकतायत. मी करुणाकर कोटियन सरांना विनंती करेन आपण 2 शब्द या स्पर्धेविषयी आपण मनोगत व्यक्त करावं. आणि कल्याणी घोरपडे सर सुद्धा आहेत, या पंचांचं सुद्धा आपण मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत. आपण माईक त्यांच्यापर्यंत आपण सुपूर्त करावा. हॅलो, खरोखर खूप चांगलं आयोजक होतं आणि जे लोक जे म्हणतात ना ग्राउंडचं ते खूपच चांगलं होतं. त्याबरोबर ज्या टीम इकडच्या ग्रामीण टीम आणि बोईसर विरार टीम यांनी चांगलं आम्हाला कॉर्पोरेट केलं. आमच्याकडनं काही चुका झाली असेल पण त्यांनी झाले असतील तर त्या लोकांनी मॅनेज केलं आणि चांगलं ऑर्गनायझेशन खरं म्हणजे जे मुलं आहेत त्या लोकांनी खूपच चांगलं मेहनत केली आहे. आणि माझ्या मते खूपच चांगली टुर्नामेंट आहे. जी म्हणतात ना सर्वात चांगली मुंबईतली चांगल्या टुर्नामेंटले त्याच्यामधली एक टुर्नामेंट होऊ शकते. थँक्यू व्हेरी मच. खरोखरच जबरदस्त जोरदार टाळ्या होत्या. ही स्पर्धा खूप छान पद्धतीने आपण पाहिली आणि करुणाकर कोटियन सर या ठिकाणी आपल्याला मनोगत व्यक्त करताना पाहायला मिळाले. मी कल्याणी घोरपडे सरांना या ठिकाणी विनंती करेन आपण समोर यावं. दिलीपजी गरत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने यावेळेला त्यांना सन्मानित केलं जातं. जोरदार टाळ्या होत्या कल्याणी घोरपडे सरांसाठी. गुड जॉब, ग्रेट वर्क. खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकलात. मी प्लेयर्सला विनंती करेन की कृपया करून आपण खुर्च्यांवर बसून घ्या. कल्याणी या ठिकाणी कल्याणी सर कसं वाटलं एकंदरीत या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त करतील? हॅलो, खूपच चांगली टुर्नामेंट. एवढ्या